त्यावरून नेक्स्ट पॉईंट असा आहे, पाकिस्तानवर जो अटॅक झालेला आहे, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य सैनिकांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांनी एक बाजू फार जबरदस्त लढवून ठेवलेली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असा आहे, बलुची स्वातंत्र्य सैनिक जे अटॅक करतात त्यामुळे पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानी पोलीस पळताभुई कमी झालेली तर, कारण की बलुचिस्तानाने यांना मारून टाकलेलं आहे. या भीतीपोटी पोलीस आणि मिलिटरी बलुचिस्तानमध्ये थांबायला तयार नाही, तर बलुचिस्तानमध्ये जायला तयार नाही आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असा आहे, पाकिस्तानमधल्या मिलिटरीमध्ये 2 ग्रुप आहेत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताविरुद्ध युद्ध लढायचं नाही म्हणून 5,000 सैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत. म्हणजे पाकिस्तानला पाकिस्तानची मिलिटरी, पाकिस्तानची जनता साथ देत नाही आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असा आहे, जो 19वा पॉईंट आहे, बलुचिस्तान 1947ला पाकिस्तानमध्ये सामील झालेला नाही आहे. त्यांनी इंग्रजांना सांगितलं की आम्हाला स्वतंत्र राहू द्या आणि त्यांनी भारताला विनंती केली की आम्ही तुमच्याकडे समाविष्ट होतो. भारतातले नेते ते हुशार होते, त्यांनी त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि पाकिस्ताननं बलुचिस्तानवर बळजबरी कब्जा केलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट असा आहे की बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य सैनिकाकडून जे काही आज ॲक्शन चालू आहे, यावरून लवकरच बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र होणार आहे काही काळात, लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असा आहे की भविष्यकाळामध्ये पाकिस्तानचे 4 तुकडे होण्याची दाट शक्यता आहे, की ज्यामध्ये बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, सिंध हे वेगळे पाकिस्तानपासून होतील आणि फक्त पंजाब प्रांत पाकिस्तानमध्ये राहील. योग्य तर आपला देव आपणच घेणार आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असा आहे की पाकिस्तानची जनता तिथलच्या शासनकर्त्यांना, राज्यकर्त्यांना आणि मिलिटरीला कंटाळलेली आहे. त्याला खायला चपाती मिळत नाही आहे, महागाईनं त्रस्त झालेले आहेत आणि कंटाळलेले आहेत. त्यामुळे ते अंतर्गत मंडळी करून गृहयुद्ध निर्माण होणार आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असा आहे की भारत जो प्रगती करतोय, ही प्रगती जगाला धोकादायक वाटते. त्यामध्ये अमेरिका, चीन, इंग्लंड, जर्मनी, तुर्कस्तान इत्यादी देश आहेत. भारत जर शक्ती संपन्न झाला, स्वयंपूर्ण झाला, तर या देशांची व्हॅल्यू जगात कमी होईल आणि भारताची व्हॅल्यू वाढेल. म्हणून हे भारताच्या विरुद्ध देशाने केलेलं षडयंत्र आहे. भारतातल्या जनतेनं मोदींच्या सपोर्टमध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. इथलचे विरोधी पक्ष काही जरी बरळले, त्यांना भारताचं देणं नाही आहे, त्यांना फक्त मोदी हटवायचा आहे. भारताचं काही झालं तरी त्यांना काही देणं नाही, कारण एका पक्षानं तर चीनशी
ॲग्रीमेंट केलेलं आहे की आम्हाला तुम्ही सहकार्य करा. पूर्ण जगामध्ये पहिली अशी घटना आहे की एका देशातल्या एका पक्षानं आपल्या शत्रू राष्ट्राशी करार केला आहे आम्हाला मदत करा म्हणून. तरी मी याच्यातला तिसरा पार्ट उद्या देणार आहे, तो आपण जरूर पाहावा. विषय खूप मोठा आहे, पण मला जेवढा संक्षिप्त सांगता येईल, जेव्हा मला माझं ज्ञान आहे त्याप्रमाणे मी आपल्यासमोर मांडत आहे. आपण माझं मत मी आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. जय श्रीराम.